हेलिकॉप्टर, विमान, बाय रोड येणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार। प्रचार बंद होईपर्यंत निवडणूक आयोग नेत्यांची तपासणी करणार। निवडणूक आयोगाचा निर्णय। पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी। नेवासा इथल्या हेलिपॅडवर तपास पथकाकडून बॅगांची तपासणी। उद्धव ठाकरे शंकरराव गडाख यांच्यासाठी सभा घेण्याकरता नेवासामध्ये। बॅग तपासणीवरून उद्धव ठाकरे एवढी बोंबाबोंब कशाला करतायत? संजय निरुपम यांची टीका। शिंदे फडणवीसांची बॅग तपासली, त्यांनी बोंबाबोंब केली नाही। निरुपम यांची प्रतिक्रिया। जालन्यातल्या हेलिपॅडवर अमित देशमुख यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी। गोंदियाच्या तिरोडा इथल्या हेलिपॅडवर नाना पटोलेंच्या बॅगांची तपासणी। महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी पटोले गोंदियामध्ये। सांगलीच्या मिरज मतदारसंघात बेडमध्ये हेलिपॅडवर पंकजा मुंडेंची बॅग तपासणी। भाजप उमेदवार सुरेश खाडेंच्या प्रचारासाठी मुंडेंची सभा। नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याबाबतची याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन। उच्च न्यायालयाचा निष्कर्ष। मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या भूमिकेवरही न्यायालयाचा सवाल। 9 डिसेंबरला पुढची सुनावणी। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊ दे, पंकजा मुंडे यांचा सांगलीमध्ये नवस। तर यावेळी कार्यकर्त्यांकडून पंकजा मुख्यमंत्री असा नवस करा अशा घोषणा। माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये बटेंगे आणि कटेंगेला कुठलाही अर्थ नाही। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर मोदी आणि योगी महाराष्ट्रात जेवढे येतील तेवढ्या मवियाचा फायदाच होईल, पटोलेंचं वक्तव्य। बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रात चालत नाहीत। भाजपच्या नेत्याने या घोषणेतनं काय साध्य करायचंय? इंदापूर विधानसभेचे मवियाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सवाल। भाजपचे वैचारिकदृष्ट्या 2 भाग झालेत। पंकजा मुंडेंच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। गडकरी चांगले नेते आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगले असतील असं वाटलेलं, पण देवाभाऊ तर 2 पक्ष फोडून पास झाले आहेत। सुप्रिया सुळेंची टीका। भाजपकडून आदिवासींचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न। भाजप सरकार आदिवासींची जंगल जमीन हिसकावून श्रीमंतांना देते। राहुल गांधींचा आरोप। तर जातीय जनगणना झाली पाहिजे, राहुल गांधींकडून पुनरुच्चार। संविधान त्यांच्यासाठी रिकामं ज्यांनी वाचलं नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींसाठी संविधान रिकामं, राहुल गांधींचा घणाघात। मवियाच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधी 17 नोव्हेंबरला गडचिरोलीत येणार। आरमोरी मतदारसंघातल्या वडसामध्ये सभेचं आयोजन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे नवीन नावं शक्य। राजस्थान, मध्य प्रदेशचा प्रयोग राज्यातही राबवण्याचे विनोद तावडेंकडून संकेत। निकालानंतर राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार। उद्या हिंगोलीत अमित शहांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। रामलीला मैदानावर सभेची जोरात तयारी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। MIG क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। जाहीरनाम्यातनं राज ठाकरे काय आश्वासन देणार याकडे लक्ष। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेचा सस्पेन्स कायम। सभेला मिळणारी परवानगी लांबणीवर। शासन स्तरावर अद्याप निर्णय प्रलंबित। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघेही आग्रही। सतरा नोव्हेंबरला मनसेला मैदान देण्यास महेश सावंतांचा विरोध। 17 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या तारखा शिवाजी पार्कसाठी राखीव। महेश सावंत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघाचा धावता दौरा करणार। उद्या आदित्य ठाकरे महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभा घेणार। ठाण्यातील शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा प्रसिद्ध। मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामांना गती मिळाली। प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। ऐरोली विधानसभेचे ठाकरे पक्षाचे उमेदवार MK मडवींकडून जाहीरनामा प्रसिद्ध। विक्रोळी ते घणसोली उड्डाणपूल, पर्यावरणाचं संवर्धन, शिक्षण आदी गोष्टींवर जाहीरनाम्यामध्ये भर।
नागपुरात पोलिसांनी जप्त केलेले 1,35,00,000 सेंट्रल एव्हेन्यू रोडवरनं रक्कम घेऊन जाताना एकाला घेतलं ताब्यात. वर्ध्यामध्ये विविध ठिकाणच्या कारवाईत एकूण 21,89,000ची रोकड जप्त. हिंगणघाटमध्ये FST पथक आणि पोलिसांची 3 ठिकाणी संयुक्त कारवाई. नाशिकच्या येवल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई. एटीएम वाहनातून 41 लाखांची रोकड जप्त. पैशांची पावती आणि प्रत्यक्ष रकमेत 10 लाखांची तफावत आढळल्यामुळे कारवाई. आदित्य ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणण्याची हिंमत झाली नसती. रामदास कदम यांची जहरी शब्दात आदित्य ठाकरेंवर टीका. दापोलीमधील सभेत आदित्य ठाकरे यांची रामदास कदमांवर टीका. ज्यांना आपलं समजायचो, काका हाक मारायचो, त्यांच्या मुलांना आम्ही आमचे मित्र समजायचो, ते खोके सरकारमध्ये गेले. दापोलीमध्ये रडणारे गद्दार आहेत, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.